Everyone, please put your attendance as your roll number, then your division, and then your name. As last link was closed, so I can't copy that particular. ह्या जी फ्रेश लिंक तुम्ही जॉईन केली आहे त्याच्यात पुन्हा एकदा टाका, कारण मगाशी जी लिंक तुम्ही मगाशी जे टाकलं ना, लिंक क्लोज झाल्यामुळे आय कांट कॉपी दॅट युअर अटेंडन्स. त्यामुळं पुन्हा एकदा इथं तुमचं नाव, इथं तुमचा रोल नंबर पहिल्यांदा, त्याच्यानंतर तुमची डिव्हिजन आणि तुमचं नाव. प्लीज सगळ्यांनी टाका एकदा अटेंडन्स. सगळ्यांनी अटेंडन्स टाकली का? इफ एनीवन रिमेन, प्लीज डू. Okay, I have received attendance of 42 students. Okay, just a minute. Okay, now we will see the uses of the contour map. Okay. The following are the specific uses of the contour map. First one is the nature of the ground surface of the country can be understood by studying the contour map. Okay. म्हणजे मगाशी मी तुम्हाला आता डायग्राम काढून दाखवलं की कुठं स्टीप होतं, कुठं फ्लॅट होतं. तर कंटूर जिथं जिथं क्लोजली गेलेले होते तिथं तुमची जमीन बाय डिफॉल्ट स्टीप स्लोप असणार आहे. जिथं कंटूर तुमचे वाईडली अपार्ट म्हणजे लांब लांब आहेत तिथं तुमची ग्राउंड सरफेस जे आहे तो
फ्लॅट असणार आहे ते आपल्याला कंट्रोल मॅप वरून कळतं. हेन्स द पॉसिबल रूट ऑफ कम्युनिकेशन बिटवीन द डिफरंट प्लेसेस कॅन बी डिमार्केटेड. म्हणजे त्याच्यामधून आपल्याला कळेल की बाबा पॉसिबल रूट ऑफ कम्युनिकेशन काय असेल हे आपल्याला त्याच्यावरून समजू शकतो. ठीक आहे. Then a suitable site or economical alignment can be selected for any engineering project. आता suitable site किंवा economical alignment. आता economical alignment चं तुम्हाला एक सिम्पली मी एक एक्झाम्पल देतो. सपोज हे एक्झाम्पल मी आधी पण सांगितलंय. ठीक आहे. सपोज तुम्हाला एखादा रोड कन्स्ट्रक्ट करायचा आहे. ठीक आहे. तर त्याची अलाइनमेंट इन केस ऑफ द अलाइनमेंट इन द सेन्स मी तुम्हाला ग्रेडियंटचं एक्झाम्पल देतो. ग्रेडियंट तुम्ही कसं फाइंड आउट करता. तर तुम्ही काय करता, कंट्रोलचा उपयोग करून काय करता, फर्स्ट ऑफ ऑल सपोज सपोज अशी काहीतरी तुमची जमीन आहे. ठीक आहे. अशी काहीतरी जमीन आहे. तर तुम्ही कंट्रोलचा उपयोग करून यू फाइंड द बेस्ट पॉसिबल ग्रेडियंट, असा ग्रेडियंट फाइंड करता. म्हणजे असा सॉरी तुम्ही असा काहीतरी बेस्ट पॉसिबल रोडची जी हाईट म्हणजे ठरवता, की असा रोड जर गेला, ह्या हाईटनी जर रोड गेला, तर धिस हे जे मटेरियल आपलं कटिंग होणार आहे म्हणजे इथलं मटेरियल जे आपण एक्सकॅव्हेट करणार ना, हे जे मटेरियल आपण एक्सकॅव्हेट करणार, हे मटेरियल आपण उचलून ह्या खड्ड्यात टाकणार. ठीक आहे. म्हणजे इथं फिलिंग आहे ना, इथं आपल्याला फिल करायचं. रोडची तर सरफेस तुमची ब्लू लाईन दिसते, दॅट इज युअर रोड सरफेस. ठीक आहे. तर तुम्हाला इथून कळतं, की इथं जे मटेरियल आपल्याला खोदावं लागणार आहे, कारण हे रोडच्या वरती आहे. ठीक आहे. ते उचलून आपण नियरेस्ट लोकेशनला तिथल्या तिथंच आपण टाकणार. इथं टाकणार किंवा इथं टाकणार. ठीक आहे. 15 मिनिट राहिली. सेम वेनी इथं पण कुठलं जे मटेरियल निघेल ते तुम्ही इथं उचलणार, इथं फिल करणार. खायला पोळ्या घे. समाधान खताळ, प्लीज म्यूट युअरसेल्फ. ओके. आणि जर रिव्हर्स केस जर बघितली तुम्ही, रिव्हर्स केस म्हणजे काय, आता रिव्हर्स केस मध्ये काय होतं, सपोज तुम्हाला इथं मटेरियल फिल करायचं, तर ते कुठून आणणार, तर इकडून आणणार. म्हणजे इथं जे मटेरियल फिल करायला लागणार आहे ते इथून आणणार आणि सेम वेनी इथून पण आणणार. ठीक आहे. पुन्हा इकडं इथं येणार. म्हणजे आपण अशी अलाइनमेंट फाइंड आउट करतो, की अशी अलाइनमेंट फाइंड आउट करतो, की कटिंग इज इक्वल टू शुड बी इक्वल टू फिलिंग. म्हणजे जेवढं तुम्हाला कट करावं लागणार आहे मटेरियल, तेवढं तुम्हाला फिल करावं लागणार आहे. त्या हिशोबाने तुम्ही अलाइनमेंट त्याची ग्रेडियंट फाइंड करता. जर सपोज या केसमध्ये जर ह्या ब्लू लाईनच्या ऐवजी जर तुम्ही सपोज तुम्ही ग्रेडियंट जो आहे म्हणजे रोडचा जो फायनल सरफेस आहे, ठीक आहे, तो जर तुम्ही हा पकडला असता, सपोज हा पकडला असता, ठीक आहे, तर या केसमध्ये काय झालं असतं, आता सपोज तुम्ही रोडची जी हाईट आहे, फायनल हाईट, सपोज तुम्ही ह्या ब्लॅक कलरचे मी डबल लाईन मध्ये दाखवतो म्हणजे तुम्हाला जरा सोपं जाईल, हा पकडला असता, तर या केसमध्ये काय झालं असतं, तुमचं तुमचं जस्ट मिनिट, आता या केसमध्ये बघा काय होतंय, ही ब्ल्यू लाईन असू द्या, ठीक आहे, ब्ल्यू लाईन पण मी काढतो. ठीक आहे. तुम्ही जर हा रोड जर सरफेस पकडला असता, तर आता बघा तुमचं काय होतंय, तुमचं हे जे एक्सकॅव्हेटेड मटेरियल असेल, हे जे एक्सकॅव्हेटेड मटेरियल आहे इथून जे निघतंय, ह्याची क्वांटिटी बघा किती ह्यूज आहे. ठीक आहे. सेम वेनी ह्याची क्वांटिटी बघा किती ह्यूज आहे. पण तुमचं फिलिंगचं मटेरियल बघा, तुम्हाला जिथं फिल करायचंय म्हणजे हा एरिया थोडा खड्ड्यात आहे, इथं तुम्हाला फिल करायचं हे खूप कमी क्वांटिटी आहे. ठीक आहे. इथं पण बघा ही खूप कमी क्वांटिटी आहे. ठीक आहे. म्हणजे हे जे मटेरियल तुम्हाला खोदावं लागणार आहे, हे जे मटेरियल तुम्हाला खोदून लेवल करायला लागणार आहे, हे विनाकारण उचलून कुठेतरी लांब नेऊन टाकावं लागणार आहे. इथलं पण कुठेतरी नेऊन लांब नेऊन टाकायला लागणार आहे. ठीक आहे. आणि इथं थोडंच मटेरियल लागणार आहे. ह्यातलं नॉमिनल टाकलं की तुमचं इथलं लेवल झाली. पण इथलं मटेरियल तुम्हाला विनाकारण शिफ्ट करायला लागणार. म्हणजे या केसमध्ये काय कटिंग इज नॉट इक्वल टू फिलिंग. कटिंग जे आहे इथलं ते नॉट इक्वल टू फिलिंग. म्हणजे तुमचं इकॉनॉमिकल झाला का रोड? नाही झाला. ठीक आहे या केसमध्ये. सर तुमचे आवाज येत नाही सर. येस सर आवाज येत आवाज तुम्हाला सगळ्यांना आवाज येत नाही का माझा नीट? येतोय Can सर. anyone- येतोय सर.
मे येतोय बी सर, तुम्हाला क्लिअर थोडासा येतो, रेंजचा येतोय सर. प्रॉब्लेम असेल. ओके. मे बी थोडा तुम्हाला रेंजचा प्रॉब्लेम असेल. प्लीज थोडंसं रेंजमध्ये बसा म्हणजे येईल. बाकीच्यांना येतोय. ओके. थँक यू. तर मग या केसमध्ये तुमची अलाइनमेंट इकॉनॉमिकल होईल का? नाही होणार. कारण तुमची विनाकारणची कॉस्ट जी आहे ती मटेरियल ट्रान्सपोर्टेशनमध्ये तुमची कॉस्ट जाणार आहे. समजतंय तुम्हाला? म्हणजे कंटूर हा जो आहे तुम्हाला हा इंजिनिअरिंग प्रोजेक्ट असतात. इंजिनिअरिंग प्रोजेक्ट म्हणजे डॅम, रिव्हर, रोड, रेल्वे व्हॉटएव्हर ठीक आहे. तर ह्याच्यात कंटूरचा उपयोग हा खूप महत्वाचा आहे. ठीक आहे. कंटूरचा रोल हा खूप महत्वाचा आहे. समजलं का इथं तुम्हाला? हो सर. हो ओके. सर. हो सर. Okay. हो. So, suitable site or economical alignment can be selected for the engineering project from the contour map. आता हे मी तुम्हाला ह्याचं सांगितलं म्हणजे एक रोडचं एक्झाम्पल सांगितलं. सेम वेनी तुम्हाला डॅमची पण इकॉनॉमिकल साईट तुम्ही कशी फाइंड आउट करता हे मी तुम्हाला आधी एक्सप्लेन केले असं वाटतं. ठीक आहे, अजून एकदा सांगतो. तर सपोज हा तुमचा कॅचमेंट एरिया आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला इथं कुठेतरी डॅम कन्स्ट्रक्ट करायचा आहे. ठीक आहे. इथं कुठेतरी डॅम कन्स्ट्रक्ट करायचा आहे. ठीक आहे. तर तुम्ही कंट्रोलचा उपयोग करून तुम्हाला काय कळतं, की इथं तुम्हाला हे करायचं कंट्रोलचा उपयोग करून तुम्हाला कळतं, की हा जो एरिया आहे, हा तुमचा सबमर्ज होणार आहे. म्हणजे इथल्या लोकांना तुम्हाला तिथून हलवावं लागेल किंवा इथली जी जमीन जाते पाण्याखाली, तर त्या लोकांना तुम्हाला कॉम्पन्सेशन द्यावं लागेल. ठीक आहे. पण कंट्रोलमुळे तुम्हाला तिथल्या पर्टिक्युलर एरियाचा कंट्रोल काढल्यानंतर तुम्हाला असं समजतंय, की अ, इकडचा म्हणजे इथं थोडीशी दरी टाइप एरिया आहे आणि इथून असं कनेक्शन केल्यानंतर इकडचा जो मी वरचा एरिया दाखवतोय तो पण हा जेवढ्या खाली आहे तेवढ्याच खाली ती पण जमीन आहे. ठीक आहे. ती कशाने जॉइन आहे? तर या पर्टिक्युलर एरियामुळं. ठीक आहे. तर तुम्ही काय करणार? तुम्ही डॅम कन्स्ट्रक्ट करताना तुम्हाला इथं जेवढं पाणी स्टोअर होईल, हा जो कॅचमेंट एरिया दिसतोय. हू इज दिस रायटिंग ऑन द स्क्रीन? तर इथं बघा, हा जो डॅमच्या मागचा कॅचमेंट एरिया आहे, त्यामध्ये मग तुम्हाला सफिशियंट पाणी स्टोअर होतंय. तुम्हाला इकडच्याची गरज नाहीये, हे तुम्हाला कंट्रोलवरून समजतं. ठीक आहे. मग तुम्ही काय करणार, इकडचा एरिया विनाकारण सबमर्ज करण्याची काही गरज नाहीये. तिथल्या लोकांना कॉम्पन्सेशन द्यायची पण काही गरज नाही आणि तुम्हाला त्या पाण्याची पण काही गरज नाहीये, हे तुम्हाला माहिती आहे. मग तुम्ही काय करणार, इथं जी दरी होती, तिथं सिम्पली तुम्ही बंडिंग करून टाकणार. म्हणजे इथं तुम्ही बंडिंग करून इथं पॅक करून टाकणार. ठीक आहे. म्हणजे एक प्रकारचे डॅम असल्यासारखंच इथे एक दुसरं बॅरिगेशन तुम्ही तयार करणार. सो दॅट इकडचं पाणी तिकडं जाणार नाही. तुमचा कॅचमेंट एरिया एवढ्यापुरताच सीमित राहील आणि इकडचा एरिया हा सेफ राहील. म्हणजे तिकडं पाणी जाणार नाही. तर हे सगळं तुम्हाला कशामुळं कळलं? तुम्ही कंट्रोल काढल्यामुळं कळलं, की हा एरिया खाली आहे, तेवढ्याच खाली हा पण एरिया आहे. पण हा एरिया वर आहे, हा एरिया वर आहे. पण ह्या पर्टिक्युलर एरिया जो आहे, हा खाली असल्यामुळं पाणी इकडून इकडं जातंय. हे सगळं तुम्हाला कशावरून कळतंय? तर कंट्रोलमधून कळतंय. ठीक आहे. तर याच्यामुळून तुम्हाला आपल्याला म्हणजे इकॉनॉमिकल अलाइनमेंट आणि इकॉनॉमिकल साइट कशी सिलेक्ट करायची डॅमची हे सगळ्या गोष्टी तुम्हाला समजते. हू इज दिस रायटिंग ऑन द स्क्रीन? I am just removing him. ओके, समजलं तुम्हाला? तर आपण पुढे जाऊया. तर झालं ह्याच्यानंतर द कॅपॅसिटी ऑफ द रिझर्वायर ऑर द एरिया ऑफ द कॅचमेंट कॅन बी अप्रॉक्सिमेटली कम्प्युटेड. आता सांगितल्याप्रमाणे तुम्ही कॅपॅसिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर रिझर्वायर किंवा एरिया ऑफ दॅट पर्टिक्युलर कॅचमेंट तुम्ही कंट्रोल मॅपचा उपयोग करून काढू शकता. देन इंटरव्हिजिबिलिटी बिटवीन द टू पॉइंट्स ऑर डिफरन्स बिटवीन द टू पॉइंट्स दॅट कॅन बी एस्टॅब्लिश्ड. मगाशी जे एक्झाम्पल दिलं, एकीकडे स्टीप स्लोप आहे आणि एकीकडे फ्लॅट स्लोप आहे. त्याच्यावरून तुम्हाला त्या पर्टिक्युलर एरियाची हाईट कळल्यानंतर किंवा मी मगाशी जे एक्झाम्पल सांगितलं, की मी 100 मीटर हाईटवर आहे आणि तो माणूस एवढ्या-एवढ्या मीटर हाईटवर आहे. तर आम्ही किती मीटर हाईटवर एकमेकांच्या आहोत.
ठीक आहे, हे समजतं. आणि त्याच्या इन बिटवीनचा जर एरिया वर असेल तर इंटरव्हिजिबिलिटी तुम्हाला कळतं की मध्ये काहीतरी असल्यामुळे इंटरव्हिजिबिलिटी नाहीये. आणि जर त्याच्या मधला जो त्या 2 पॉइंटच्या मधला जर पॉइंट खाली असेल तर यू कॅन फाइंड द इंटरव्हिजिबिलिटी आहे बाबा त्या 2 पॉइंट मध्ये. वी कॅन सी इच अदर. ठीक आहे, जर जवळ असतील, लांब असतील तर दुर्बिणीने वगैरे तुम्हाला बघावं लागेल. पण तुम्हाला इंटरव्हिजिबिलिटी कळते की आपण पाहू शकतो. ठीक आहे. सुटेबल रूट फॉर अ गिव्हन ग्रेडियंट दॅट कॅन बी मार्क्ड ऑन द मॅप. ठीक आहे, म्हणजे रूट जो आहे सुटेबल रूट फॉर अ गिव्हन ग्रेडियंट. मगाशी मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं ब्लू लाईन आणि ब्लॅक लाईन मध्ये ते कटिंग आणि फिलिंगचे जे एक्झाम्पल दिलं त्याच्यावरून सुटेबल रूट ऑफ अ गिव्हन ग्रेडियंट. मगाशी जी ब्लू लाईन दिली त्याचं ग्रेडियंट वेगळा होता, ब्लॅक लाईन जी दिली त्याचा ग्रेडियंट वेगळा होता. दॅट कॅन बी मार्क्ड, म्हणजे आपण सुटेबल जो आहे तो फाइंड आउट करू शकतो कंट्रोलचा उपयोग करून. देन सेक्शन ऑफ अ ग्राउंड सरफेस कॅन बी ड्रॉन इन एनी डायरेक्शन फ्रॉम द कंट्रोल मॅप. आता एखाद्या मॅपचं जे हे करायचंय तुम्हाला, रोड किंवा कॅनल वगैरे हे करायचंय, कन्स्ट्रक्ट करायचं, तर त्या तुम्ही सेक्शन फाइंड आउट करता. तर त्याचा उपयोग करायसाठी पण, ते काढण्यासाठी पण आपल्याला कंट्रोलचा उपयोग होतो. ठीक आहे. Then quantities of earthwork that can be approximately computed. Earthwork म्हणजे जे काय तुम्ही रोड वगैरे त्यासाठी कटिंग आणि फिलिंग जे केलं, ती क्वांटिटी जी होती ती आपण कंट्रोलचा उपयोग करून अप्रॉक्सिमेटली काढू शकतो. ठीक आहे. इथपर्यंत कोणाला काही शंका आहे का? No, sir. Okay. Then we will stop here and we will study further parts, that is characteristic and all these things in a next lecture. Thank you for the joining. Have a good day.